नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, ॲक्टर, रायटर सगळंच आहेत. तर त्यांची स्वतःने लिहिलेली ही कथा आहे. कथेचं नाव आहे अनाकलनीय. आणि आजच ती माझ्या वाचनात आली आणि म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवावी. खूप सुंदर कथा आहे. तर ऐका. 8 वर्षाचा मुन्ना शाळेच्या बसमध्ये चढला आणि बस रिकामी बघून चकित झाला. त्याने समोर उभ्या असलेल्या कंडक्टर काकांकडे पाहिले व त्यांना विचारणारच होता की आज बस रिकामी का. तेवढ्यात काकाच त्याला म्हणाले, बेटा, आज बस फक्त तुझ्यासाठी. इतर मुले आज आधीच्या फेरीत घरी गेली. मुन्ना एका सीटवर जाऊन खिडकीजवळ सरकला. निदान आज त्याला खिडकीतून बाहेर बघायला मिळणार होते. बस सुरू झाली. ते छोटंसं गाव हिमालयाच्या कुशीत होते. आर्मीची शाळा होती. त्याचे वडील आर्मीत होते. ते ते तो खूप लहान असताना एका सडक दुर्घटनेच्या बळी पडले. पण तरी त्याला ते चांगले आठवत होते. त्याचे खूप लाड करायचे. ते एका अनाथ आश्रमात वाढले होते. त्यांचे कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते. त्याची आई देखील अनाथ आश्रमात वाढली होती. खूप हुशार होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. 12वी नंतर तिला आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या कॉलेजची एक अट असते, ती म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर सैन्यातच नोकरी करावी लागते, निदान 5 वर्षे तरी. तिला तेच सोयीस्कर होते. घर आर्मीकडून मिळायचे, कॅन्टीनची सुविधा आणि कंटोन्मेंटची सुरक्षितता. तिची आणि त्यांच्या वडिलांची ओळख तिथेच झाली. वडिलांना टायफॉईड झाला होता आणि त्यांना ॲडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या आईनेच त्यांना ट्रीटमेंट दिली होती. आई ख्रिश्चन होती तर वडील मुस्लिम. त्यांच्या लग्नाला विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यांचे कुठलेच नातेवाईक नव्हते. हो, त्याच्या वडिलांकडून त्याच्या आजोबांकडून जमीन मिळाली होती आणि ती जमीन खूप मोक्याच्या ठिकाणी होती. लग्नानंतर त्यांनी ती वकिली व कंटोन्मेंटच्या अगदी जवळ एक सुंदर टुमदार बंगला बांधला. त्याच्या आईला बऱ्याच कला अवगत होत्या. ती उत्तम स्वयंपाक देखील करायची. तिने आपले घर खूप सुबक आणि सुंदर रीतीने सजवले होते. त्याच्या वडिलांना तिचा खूप अभिमान होता. आपल्या मित्रासमोर ते नेहमी त्याच्या आईची खूप स्तुती करत. किती प्रेम होते दोघांचे एकमेकांवर. त्याला ते सर्व आठवले. त्यांचे लग्न झाले तेव्हा ते कॅप्टन होते, पण लग्नानंतर काही दिवसातच त्यांना प्रमोशन मिळाले व ते मेजर झाले. त्यावेळी त्याची आई पोस्टिंग बोर्डवर आली. आई खूप मिस करायची त्यांना, पण शेजार खूप चांगला होता. त्यामुळे त्यांना तिची इतकी काळजी वाटली नाही. पुन्हा तिची नोकरी होती. फावल्या वेळात ती बगीचात काम करी. आपल्याबरोबर मुन्नाला देखील काम करायला लावी. बिया कशा पेरायच्या, रोप तयार झाले की ते कसे दुसऱ्या जागी लावायचे, पाणी कसे आणि केव्हा द्यायचे हे सर्व समजावून सांगत असे. मुन्ना 3 वर्षाचा झाल्यावर त्याला तिने आर्मीच्याच नर्सरी शाळेत घातले. त्याला शाळेची बस नेत असे. त्या ठिकाणी प्ले स्कूल वगैरे प्रकार नव्हता. मुलांवर खूप दडपण देखील नव्हते. सगळे सुरळीत चालले होते आणि दैवाने घाला घातला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवस त्याची आई फारच खचून गेली होती. तिला शेजाऱ्यांनी फार धीर दिला. तिला आपल्या मुलाला मोठे करायचे याची हळुवारपणे जाणीव करून दिली. ती तेवढ्यापुरती सावरली, मात्र पहिल्यासारखी हसरी राहिली नाही. आपल्या मुन्नासमोर ती आपला चेहरा नेहमी हसरा ठेवत असे, पण आतल्या आत झुरत असे. मुन्नाला तिने काही कमी पडू दिले नाही, मात्र त्याचे फालतू लाड देखील केले नाही. ती शिस्तप्रिय होती. रागवायची नाही, मात्र आपल्या मतांवर ठाम राहायची. त्यामुळे मुन्ना खूप लागवी झाला. हट्ट करीत नसे. शेजारी पाजारी आणि शाळेत तो सर्वांचा लाडका होता. बस नागमोडी वळणावरून सावकाश चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर गवती फुलं उमललेली होती. थोड्या अंतरावर मग जंगल सुरू होई. वसंत ऋतू होता. जंगल दुरून फुललेले दिसत होते. निसर्गाने किती रंग विखुरले होते. पर्वतीय भागामुळे संध्याकाळी लवकर अंधारून येत असे. त्याचा स्टॉप कधी आला त्याला समजलेच नाही. मुन्ना, उठ, तुला घरी जायचे आहे ना, कंडक्टर काका प्रेमाने म्हणाले. तसा तो आपल्या तंद्रीतून जागा झाला
बसमधून उतरला आणि त्याच्या घराकडे जाणाऱ्या पाऊल वाटेवरून चालू लागला. बहुधा त्याची आई त्याला घ्यायला येत असे. काही विशेष काम निघाले तरच ती यायची नाही. आज काय काम निघालं असेल तिला? का आली नाही ती? क्षणभर त्याच्या मनात आले, आज अम्मीने आपल्यासाठी खायला काही बनवले असेल. कधी केक, कधी कुकीज, तर कधी कटलेट, घरी बनवलेली ब्रेड्स व त्याचे निरनिराळे सँडविच, कधी इडली सांबार किंवा डोसे, तर कधी चायनीज, कधी कबाब, तर कधी बिर्याणी, तर कधी खूप चवदार सूप आणि टेस्ट गुजराती महाराष्ट्रीयन पाक प्रकार, लाडू, चिक्की, चिवडा, कितीतरी. किती छान आईस्क्रीम बनवते आपली आई. ते नेहमी फ्रीजमध्ये असे. पर्वतीय भागातील मुबलक चविष्ट फळे नेहमी घरी असत. त्याला आपल्या आईचा खूप अभिमान वाटे. आपल्या तंद्रीत तो त्या वाटेवरचे छोटे छोटे दगड उडवीत चालला होता. मग त्याने खूपशी रानफुले गोळा केली व त्याचा एक गुच्छ बनवला. आई ही फुले फुलदाणीत लावील, गुच्छ बघून किती खुश होईल. नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित खुलले. आईला तो घट्ट मिठी मारेल, मग आई त्याच्या गालावर एक गोड चुंबन देईल. हात धुवून ये म्हणेल, बघ तुझ्यासाठी काय बनवले आहे म्हणेल. मग ती त्याला वाढून जवळ बसवेल. तो तिला एक एक घास मग ती एक घास तिला देऊन मग आपल्या तोंडात घाली. तिचा घास संपला की पुन्हा तिला भरवी. मध्येच आई त्याला भरवी. कधी रात्र दाटून येई कळतच नसे. कपडे बदलून तो आईला हाक मारी. मग आई देखील कपडे बदलून त्याला जवळ घेऊन कुशीत घेऊन निजवी. एखादी गोष्ट सांगत, अरे आता जवळ आले आहे, या टेकडीच्या वरून ते दिसेल अगदी 5 मिनिटावर. त्याने टेकडीवरून आपल्या घराकडे नजर टाकली तर त्याला काहीच कळेना. आपला बगीचा, इथे तर नुसते गवत दिसत आहे. आज आई देखील दारात उभी नाही. अजून जवळ आल्यावर त्याने गेट उघडले. किती आवाज केला गेटने उघडताना. बापरे, दाराला तर कुलूप आहे. सगळीकडे अंधारच अंधार. आईला तर अंधार अजिबात आवडत नाही. आता त्याला रडू फुटले. रडत रडत तो शेजारी गेला. मणी मावशीकडे त्याने कडी वाजवली. बेलपर्यंत त्याचे हात पोचले नाहीत. मावशीने दार उघडले आणि त्याला बघून खूप चकित झाली. मुन्ना, तू इथे कसा आलास? तू बरा झालास? आजारी होतास, ॲडमिट होतास आणि आणि तू हॉस्पिटलमध्ये होतास. तुला कसं सोडलं? मी तुझ्या शाळेत फोन करते. तू आत ये बाळा. मी तुला काहीतरी खायला देते. नाही, त्याआधी तुला गरम गरम दूध देते. त्यात चॉकलेट पावडर घालू? असे बोलत बोलत तिने त्याला जवळ घेतले. बाळा, तुला खूप ताप आहे. देवा रे, मी काय करू? तुझे अंकल देखील बाहेरगावी गेलेले आहेत. थांब, मी तुझ्यासाठी दूध आणते. तोवर तू इथे दुलाई पांघरून झोप. इथे मी तुझ्या शाळेत पण फोन करते. घाबरू नकोस हो, बरा होशील. पण मावशी, अम्मी कुठे गेली आहे? कुलूप का आहे आमच्या घराला? आणि बगीचात फुले नाहीत, नुसते गवत आहे. मला आईला भेटायचे. मी येणार हे माहीत असून सुद्धा तिने कुलूप का लावले? मुन्ना इतके बोलून पुन्हा मोठ्याने हुंदके देत रडू लागला. मणी मावशीने त्याला जवळ घेऊन घट्ट धरले आणि तिच्या डोळ्यातून देखील अश्रू ओघळायला लागले. तिला समजेना की त्याला कसे सांगावे की त्याची आई आता या जगात नाही. तिला जाऊन 6 महिने झालेत. हा अचानक इथे कसा आला? शाळेचे व्यवस्थापन इतके बेजबाबदार. शाळेचे गेट बंद असतात, तिथे गुरखे असतात, चौकीदार आहेत जे मुन्नाला चांगले ओळखतात. हा काय प्रकार आहे? ती त्याला धरूनच एका कपाटाजवळ गेली आणि ताप कमी करायचे औषध काढले, त्याला पाजले, मग दूध गरम केले. पण त्याने तोंड फिरवले. अम्मी, अम्मी, मला अम्मी पाहिजे. ती आल्याशिवाय मी काही घेणार नाही. तो खूप मोठ्याने रडू लागला. मणिमावशीने फोन करून तिच्या एका शेजारच्या मैत्रिणींना बोलवले. ती खूपच हळू आवाजात तिच्याशी बोलत होती. शेजारीण धावतच आली. तिने मुन्नाला घट्ट मिठी मारली. मणीने शाळेत फोन लावला. तो फोन दवाखान्यात ट्रान्स्फर झाला. फोनवर डॉक्टर आले. मणीने मैत्रिणीला खुणावून मुन्नाला आत घेऊन जाण्यासाठी सांगितले. हॅलो डॉक्टर, मी मुन्नाची मावशी बोलत आहे. मावशी म्हणजे मुन्नाचे आईवडील माझ्या शेजारी राहतात. आमचे घनिष्ठ संबंध होते. मुन्ना इथे पोचला आहे. त्याला खूप ताप आहे. तो दवाखान्यात भरती होता. माझ्या माहितीप्रमाणे तसेच तो गेल्या 6 महिन्यापासून हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याची आई वारल्यापासून वडील तर आधीच गेले होते. हा इतका छोटा मुलगा अशा अवस्थेत इथे आला कसा? तुमचे प्रशासन इतके बेजबाबदार आहे का? तापाच्या तंद्रीत त्याला आपली आई
तापाच्या तंद्रीत त्याला आपली आई या जगात नाही हे देखील समजत नाही. मी त्याला कसे सांगू तो बसनेच आला असणार. पायी ते येऊ शकणार नाही. बसने त्याला इथवर आणलेच कसे? बस कंडक्टर ड्रायव्हर यांना माहीत नव्हते की हा अनाथ आहे. गेल्या 6 महिन्यापासून जर तो बसने आलाच गेला नाही तर त्याला आज इथे कसे आणले? मणी संतापून बोलत होती. तिचा आवाज चढला होता. मध्येच तिच्या मैत्रिणीने बेडरूमचे दार बंद केले. मुन्ना ऐकेल या भीतीने. पलीकडून डॉक्टर म्हणाले, मला 2 मिनिटे द्या, मी वॉर्डमध्ये जाऊन बघतो. असं होणं अशक्य आहे. वॉर्डमध्ये सतत नर्स असते. होल्ड ऑन. मणीच्या डोळ्यातून आसवे उघळत होती. काही क्षणातच डॉक्टर परत फोनवर आले. मॅडम, तुम्हाला कसे आणि काय सांगावे हे मलाच कळत नाही. मुन्ना इथेच आहे. होता. इतक्यात त्याचे निधन झाले. काय? कसे शक्य आहे? तो इथे आहे, जिवंत आहे. मी त्याला औषध पाजले. आत रूममध्ये आहे. तुम्ही शुद्धीवर आहात. एखाद दुसरा मुलगा निधन पावला असेल आणि तुम्ही मुन्ना समजताय. मॅडम, तुम्ही इकडे या आणि ओळख पटवा. तो आमचा खूप लाडका होता. आम्हा सर्वांना शॉक बसला आहे. डॉक्टर म्हणाले, मी मुन्नाला सोडून कशी येऊ? तुम्ही मूर्ख झाला आहात का सगळे? तुम्ही इथे या आणि खात्री करून घ्या. इथे काय मुन्नाचा आत्मा आला आहे का भूत? एखाद्या जिवंत व्यक्तीचे भूत कसे होऊ शकते? आम्हाला समजत नाही इकडे की याची आई देवाघरी गेली आहे. कसे सांगावे? याला किती धक्का बसेल? तो धक्का याचा जीव घेऊ शकतो. मला याचा जीव वाचवायचा आहे. मणी किंचाळून बोलत होती. ठीक आहे, ठीक आहे, मी माझ्या टीमला घेऊन येतो. लगेच निघतो, डॉक्टर म्हणाले. ते देखील पूर्ण गोंधळून गेले होते. त्यांच्या आयुष्यात असा विचित्र प्रसंग पहिल्यांदाच आला होता. मनोमन ते प्रार्थना करत होते, हे एक दुःस्वप्न असेल तर किती बरे होईल. मुन्ना जिवंत असला तर मी त्याला मुळीच शॉक बसू देणार नाही. हे सर्व वैद्यकीय शास्त्राच्या अव्याख्या बाहेरचे आहे. हे ईश्वर मला शक्ती दे. मुन्ना जिवंत असू दे. या चमत्काराचे सगळे श्रेय तुला. इवन मी नतमस्तक होत आहे तुझ्यासमोर. ते सर्व हवालदिल झाले होते. निघण्यापूर्वी त्यांनी मुन्नाच्या अंत्ययात्रेची तयारी करायच्या सूचना दिल्या. त्यांची सगळी टीम मणीकडे पोचली. मणीने त्यांना जिथे मुन्ना होता तेथे नेले. तिची मैत्रीण त्याला थोपटत थोपटत स्वतः झोपी गेली होती. मणीने तिला उठवले तेव्हा ती खडबडून जागी झाली. मुन्नाच्या अंगावरचे पांघरून काढले तर तिथे मुन्ना नव्हता. मणी किंचाळली. बेभान होऊन तिने आपल्या मैत्रिणीला एक झापड मारली. मग सगळ्यांकडे वळून म्हणाली, मला माहीत आहे मुन्ना कुठे असेल. चला माझ्याबरोबर. थक्क होऊन सगळे तिच्या पाठोपाठ चालू लागले. तिने त्यांना सिमेटरीमध्ये नेले. सर्वत्र अंधार होता. तिघा चौघांनी टॉर्च लावली. हलका हलका पाऊस पडू लागला होता. बोचरी थंडी होती. तिने सर्वांना मुन्नाच्या आईच्या थडग्याजवळ नेले. मुन्ना आईच्या थडग्याजवळ पडलेला होता, निष्प्राण. त्याच्या आईचे थडगे कुठे आहे हे त्याला कसे कळले असावे? हा अनुत्तरितच प्रश्न होता. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. एकाने पुढे होऊन मुन्नावर एक शाल टाकली. तितक्यात डॉक्टरांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला तेव्हा दुसरीकडून एका नर्सचा आवाज आला. डॉक्टर, तुम्हाला कसे सांगू, मला समजत नाही. पण मुन्ना इथे नाही. म्हणजे त्याची बॉडी इथे नाही. पलंगावर काहीच नाही. बोलणारी व्यक्ती थरथर कापत असावी हे डॉक्टरांच्या लक्षात आले. ते तिला काय सांगणार? गतप्राण झालेला मुन्ना त्यांना समोर दिसत होता. मी नंतर फोन करतो असे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. आता तो या सगळ्याच्या पलीकडे गेला आहे. शाल टाकलीच आहे तर राहू द्या. या बाळाच्या अंत्ययात्रेची तयारी करा. याला आपल्या आईजवळच आपण निजवू. अन्यथा त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. या शब्दाने डॉक्टर भानावर आले. आकाश स्तब्ध होते. पृथ्वी स्तब्ध होती. 10 दिशा स्तब्ध होत्या. कुठल्या तरी पाण्याच्या डबक्यात एक बेडूक डराव डराव करीत होता. इतकेच. आय एम सॉरी, मी सकाळी जेव्हा गोष्ट सुरू केली तेव्हा तुम्हाला म्हटलं की हे सुप्रसिद्ध डिरेक्टर राजेश देशपांडे त्यांची कथा आहे. पण आय एम व्हेरी सॉरी बिकॉज इथे त्यांनी रिझवाना कश्यप असं दिलेलं आहे. तर आय थिंक दिस इज द स्टोरी इज रिझवाना कश्यप. तिने लिहिली असावी असं मला वाटतं. तर केलेल्या पहिल्या चुकीबद्दल क्षमस्व. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी अशाच नवनवीन कथा, कविता, डान्स, सिंगिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे, कुकिंग, एव्हरीथिंग इन ऑल असं माझ्या ह्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल. तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या आणि नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, खेळत राहा.
आनंदी राहा आणि सगळ्यांना तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.